आपला आवाज कोकण 24 तास। मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने एसटी सह अवजड वाहतुकीला बंद करण्यात आलेल्या कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटाची आमदार किरण सामंत, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी पाहणी करून एसटी गाड्या सुरू करण्याबाबत चर्चा केली आहे। तुम्ही याच्या अहवालावर निर्णय घेतला असेल ना की आपला पीडी ने दिला आहे थोडासा पत्र दिलेलं आहे तुम्ही की बाबा कोल्हापूर सारखे बसेस बंद करावून कोल्हापूर मधनं बंद केल्यावर इकडे त्यांनी काय केलं होतं, जे आदेश काढले त्यामध्ये हेवी व्हेकल्स बंद असतात। हेवी व्हेकलच्या डेफिनेशन मध्ये त्यांच्याकडनं क्लॅरिफिकेशन घ्या ना। मग हेवी व्हेकल्स मध्ये काय नाही, तुम्ही त्यांना त्यांना सांगा तुम्ही मला क्लिअरली लिहून द्या। आता हेवी व्हेकल्सचा काय, हेवी व्हेकल्स तुम्ही या गाडीवर काहीतरी मध्ये त्या मिसिंग टनेल मधून, मिसिंग लिंक मधून जेव्हा आदेश काढले होते ऍडिशनल दिल्ली ट्रॅफिकने, त्यामध्ये त्यांनी लाईट मोटर व्हेकल्स फक्त असं वापरलं। त्यामुळे लाईट मोटर व्हेकल्स मध्ये गुड्स आणि पॅसेंजर दोन्ही येतात, नंतर त्यांना शुद्धीपत्र। अतिवृष्टीमुळे आंबाघाट परिसरात दरडी कोसळून रस्ता खचला असून रस्त्याला भेगा पडल्याने अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी आंबाघाटीची आज प्रत्यक्ष पाहणी केली। नंतर फोन करतो आमदार पण काय करतो। यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र करपे, पोलीस उपाधीक्षक सुरेश कदम, तहसीलदार अमृता साबळे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते। इकडे जाऊन नेमून केले गाड्या। काही इन्सिडेंट झाला तर असेल केले दिवसाला नंतर घाटचे जाते।
समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास।